रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कशात आपण सर्वजण मजेत असाल, भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. जीवन जगत असताना प्रत्येकाच्याच जीवनामध्ये सुख दुःख येत असतात आणि त्याचं फळ चांगलं असो किंवा वाईट असो प्रत्येकाला भोगावंच लागतं. कारण केले कर्म झाले तेची भोग आले, म्हणजेच मागील जन्मीतलं जे कर्मावशेष आहे त्यामुळे आपल्याला जन्म धारण करावा लागतो. मागील जन्मीतलं कर्म आणि मागील जन्मीतली वासना, त्यानंतर आहे मागील जन्मीतलं पाप. म्हणजेच 3 कारणाने माणसाला जन्म घ्यावा लागतो. तुम्ही आम्ही प्रत्येक जण या देहामध्ये आलोय तर काहीतरी मिळवण्यासाठी आलोय. फक्त संसार करून प्रपंच करून एक दिवस देवाच्या घरी जाण्यासाठी आपला जन्म झालेला नाही. तर प्रत्येकाचा जन्म भगवंताने का दिलेला आहे आपल्याला याचं आपण थोडंसं अध्ययन केलं पाहिजे. कारण प्रत्येक जीव जन्माला आलेला आहे तो त्याचं स्वतःचं काहीतरी कर्म घेऊन आलेला आहे आणि देवाला सुद्धा आपल्याकडून अपेक्षा आहे की मी याला जन्माला घातलंय म्हणजेच हे माझं बाळ पृथ्वीवरती जाऊन काहीतरी चांगलीच गोष्ट करील, नाही का. सत्याने वागेल किंवा सदाचरण करेल, धर्माने वागेल, धर्ममय आचरण करून हे माझं बाळ पृथ्वीवरून परत माझ्याकडे येईल अशाच अपेक्षेने भगवंताने आपल्याला इकडे पाठवलेलं आहे. पण आपला जेव्हा जन्म होतो, नाही का, जेव्हा आपण या सृष्टीच्या स्वाधीन होतो त्यावेळी मात्र आपण सगळं काही विसरून जातो. जीव जेव्हा गर्भात असतो तेव्हा भगवंताला विनवण्या चालू असतात की देवा या गर्भातून, या गर्भाच्या दुःखातून मला बाहेर काढ, मी तुझं अखंड भजन करील, नाही का. कारण आईच्या उदरामध्ये एवढ्या यातना असतात, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मास मळमूत्र जाणा तुझ क्षणोक्षणा ध्यात असे. त्यावेळी आईच्या गर्भामध्ये जेव्हा जीव उलटा लटकलेला असतो, दुःखी असतो आणि त्यावेळी भगवंताचा धावा करतो आणि जेव्हा बाहेर येतो तेव्हा मात्र या जगाच्या स्वाधीन झाल्यानंतर भगवंताला दिलेलं वचनही विसरून जातो. कारण हा संसार असा आहे, देवाचाही विसर पाडणारा हा प्रपंच आहे. पण जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतं तेव्हा तेव्हा माणूस मात्र देवाकडे आल्याशिवाय राहत नाही. कारण या जगतामध्ये जर सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर तो देव आहे. म्हणून देवाचं भजन नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे. नव्हे नव्हे मानवी जीवनाची इति कर्तव्यता म्हणजेच मोक्षाची प्राप्ती आहे आणि त्यासाठी कोणत्याही देवाचं नाम हे साधन सांगितलेलं आहे. तर आपल्यालाही दुःख झाल्यानंतर त्या दुःखातून आपल्याला निवृत्त होण्यासाठी अनेक उपाय आपण करत असतो. त्याच पद्धतीने आज एक महत्वाचा उपाय घेऊन मी आपल्या समोर आलेली आहे. तर दत्तप्रभूंचे भक्त आपण तर आहोतच आहोत आणि वेगवेगळ्या पद्धतीने दत्तगुरूंची सेवा आपण नेहमीच करत असतो. अनेक साधना, उपासना, पारायण, स्तोत्र याद्वारे दत्तप्रभूंना प्रसन्न करण्यासाठी आपण सतत प्रयत्नरत असतो. तर आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखादं अचानक संकट आपल्या घरावर आलेलं असेल, अनपेक्षितपणे आपल्याला ज्याची कल्पनाही नाही अशा पद्धतीचं संकट जर आपल्या घरावर आलं असेल, तसेच मनासारखी नोकरी जर मिळत नसेल किंवा आपला व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल किंवा एखाद्याला संतती प्राप्ती होत नसेल, काहींना समृद्धी मिळत नसेल आणि काही घरामध्ये तर असं आहे सगळं काही आहे, नाही का. घरामध्ये सोफा सेट असतो, डिनर सेट असतो, टीव्ही सेट असतो, पण घरात बसलेला माणूस मात्र अपसेट असतो. का तर त्याच्या मागे जे काही त्याचं मानसिक चिंतेचं कारण आहे हे त्यालाही कळत नाही. पण उगीच नाराज होणं किंवा उगीच कुणाशीही न बोलणं, उगीच टेन्शन मध्ये राहणं, अशा अनेक गोष्टी एखाद्याच्या जीवनात घडत असतात. काही लोक सगळं काही असूनही शांत शांत राहतात, कुणाशी बोलत नाही. काही जण नुसतेच
घरामध्ये बसून राहतात, काही काम धंदा करत नाहीत, किंवा कधी कधी चांगला माणूसही अशा स्थितीला जाऊन पोहोचतो, त्यावेळी मात्र काय करावं आपल्याला सुचत नाही. आणि यासाठी मी एक अत्यंत महत्वाचा, गुप्त आणि शक्तिशाली असा उपाय आपल्याला सांगणार आहे. आणि तो उपाय दुसरा तिसरा कुठलाही नसून आपल्या दत्तगुरूंची सेवाच आहे. कारण आपल्या जीवनाचं ध्येय म्हणजे दत्तगुरूंची साधना आहे, आराधना आहे, आपणही करणं आणि ते इतरांनाही सांगणं, हे एकमेव ध्येय आपलं असल्यामुळे दत्तप्रभूंचीच सेवा मी आज आपल्याला सांगणार आहे. थोडीशी अगदी साधारण सेवा आहे, कुणीही ही सेवा करू शकतात, स्त्री असेल किंवा पुरुष असेल. फक्त पावित्र्य आणि आपल्या घरातलं मंगलमय वातावरण ठेवून ही सेवा आपल्याला करावयाची आहे. तर या सेवेचे अनेक फायदे आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळणार आहेत. अनेकांना याचा लाभ झालेला आहे. आणि हे एक स्तोत्र आहे दत्तप्रभूंचं, अतिशय सुंदर आणि एक 8 ते 9 मिनिटाचं स्तोत्र आहे. मराठीमध्ये आहे, अत्यंत सुलभ, म्हणण्यासाठी सुद्धा अत्यंत अगदी साधा आणि सोपा आहे. पण याचा भाव जो आहे अतिशय दिव्य असणारा हा भाव आहे. आणि हा भाव आपल्या दत्तगुरूंपर्यंत एकदा जाऊन पोहोचला की तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी, कटकटी जे काही असेल ते दत्तगुरू चुटकी सरशी दूर केल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त श्रद्धा भावनेने आणि अंतकरणातल्या अगदी प्रेम भावाने ही साधना आपल्याला करायची आहे. 52 गुरुवार ही साधना जर केली तर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. आता तुम्ही म्हणाल 52 गुरुवार म्हणजे खूप जास्त दिवस झाले, तर तुम्ही सलग 21 दिवसापर्यंत ही साधना केली तरी सुद्धा काही हरकत नाही. पण संकल्पयुक्त अंतकरणाने याचा आपल्याला 52 वेळा पाठ करावायचा आहे. 52 गुरुवार जर केला तरी हा पाठ 52 वेळाच तुम्हाला प्रत्येक गुरुवारी 52 वेळा नाही का, एका वेळी 52 वेळा हे स्तोत्र आपल्याला पठण करावायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर 21 दिवस सलग याचा पाठ केला तरी सुद्धा तुम्हाला एका दिवशी 52 वेळा हे स्तोत्र म्हणावायचं आहे. थोडासा यामध्ये वेळ हा जाणार आहे, पण काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी द्यावं सुद्धा लागतं. म्हणून दत्तप्रभूंची कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर निश्चितच हे स्तोत्र याचा आपण पाठ करा. निश्चित हे स्तोत्र वाचल्यानंतर तुम्हाला लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. या स्तोत्राचे अनेक लाभ होतात. काय काय लाभ होतात पहा. याने आध्यात्मिक शांती मिळते, नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होतं, दुःख आणि दारिद्र्य दूर होतं. त्या पद्धतीने आपल्या प्रत्येक ज्या काही मनातील इच्छा असतात त्या सुद्धा पूर्ण होतात. याने आरोग्याचा लाभ होतो आणि गुरुकृपेने सर्व समस्यांचं निराकरण होतं. असं हे सुंदर स्तोत्र आहे. याने नकारात्मक ऊर्जा असेल, तुमच्यावरचं कुठल्याही प्रकारचं संकट असेल ते सुद्धा दूर होतं. तसेच पितृदोष असेल नाही का, आरोग्याविषयक लाभ असतील, किंवा आपला जर कुणाशी जुळत नसेल, कारण बऱ्याच वेळा असं होतं आपले जे विचार आहेत ते इतरांशी जुळत नाही आणि त्यामुळे आपल्या समाजावरती प्रभाव पडत नाही, किंवा आपल्या नातलगावरती असेल, आपल्या ऑफिसमध्ये असेल, किंवा आजूबाजूच्या लोकांवरती आपला प्रभाव पडत नसेल. म्हणजेच काय, सुसंवाद साधण्यामध्ये यश देणारं हे एक अतिशय सुंदर, पवित्र आणि शक्तिशाली असं स्तोत्र आहे. दैवी संरक्षण यामुळे आपल्याला मिळणार आहे. तर हे जे आहे स्तोत्र तर कोणतं आहे, अतिशय सुंदर असणारं दत्त बावनी नावाचं हे स्तोत्र आहे. तुम्हाला कुठेही हे अगदी मिळून जाईल, किंवा नेटवर सुद्धा उपलब्ध आहे. सर्च केल्यानंतर ते येतं, किंवा अगदी 10 रुपयाचं पुस्तकही बाजारामध्ये तुम्हाला याचं मिळणार आहे. अतिशय दिव्य असणारं, भव्य असणारं, पवित्र असणारं, मंगलमय जीवन बनवणारं हे स्तोत्र आहे. तर 21 दिवस याचा सलग पाठ करा, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. किंवा 52 गुरुवार ज्याला जमेल त्यांनी हे स्तोत्र पठण करा आणि दत्तगुरूंची कृपा प्राप्त करून घ्या. रामकृष्ण हरी. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.